कारले ना स्वच्छ धुवून असे कट करून घेतले आणि एक चिरा देऊन त्यातल्या बिया काढून घेतल्या. नंतर हळद मीठ त्याला लावून घेतलं चोळून आतून, म्हणजे कडसरपणा कमी होतो. नंतर त्यावरती लिंबू पिळून घेतलं आणि 15 मिनिटं तसेच ठेवले. कढईमध्ये पाणी उकळलं, त्याच्यामध्ये लिंबाच्या फाका टाकून त्याच्यावरती चाळण ठेवून उकडायला ठेवले. नंतर इकडं शेंगदाणे तीळ भाजून घेतले, त्याची पावडर करून घेतली अशी भरड. नंतर घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकलं आणि ठेचलेलं लसूण टाकला. तेल टाकून मसाला मिक्स करून घेतला. कारले शिजलेले आहे, खाली काढून ना थंड पाण्याने धुवून घेतले. मसाला त्याच्यामध्ये भरून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून ठेचलेलं लसूण टाकला, कारलं ठेवून घेतलं. नंतर परतून घेतलं 5-6 मिनिटं चांगलं. त्यामध्ये राहिलेला मसाला पण टाकला. आता इथं मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं चांगलं. झाकण देऊन ना कारलं शिजून घेतलं. कोथिंबीर टाकून ना बिलकुलही कडू न होणारं रस्सेदार कारलं तयार झालं मंडळी. बनवून तर बघा. धन्यवाद.